परमात्मा जळी स्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे भरलेला आहे, पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही. तो असतोच असे सर्व काळतो आहे आणि त्या परमात्मा तत्वावर आपल्याला जीवपणाचा भाव निर्माण झालेला आहे. आणि ह्या जीवपणाच्या भावाला चालवणारा जो मन आहे, तो मनच काय करतो, आपल्या इंद्रियांचा राजा आहे. सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे. आणि मन जशी आज्ञा करेल त्याप्रमाणे आपली इंद्रिय भरकटतात. मनाने सांगितलं चल आपण बाबा भजन करायला बसूया, तर भजन करतो. मनाने सांगितलं चल ताल वाजूया, तर ताल वाजवायला बसतो माणूस. मनाने सांगितलं फिरायला जाऊया, मनाने सांगितलं चला आपण जेवूया. म्हणजे सगळं आज्ञा, इंद्रियांना आज्ञा करणारं कोण आहे? तर आपलं मनच आहे. आणि तो मन काय आहे? सर्व इंद्रियांचा राजा आहे. आणि त्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती ज्या आहेत, त्या वृत्ती कोणाच्या हातात आहेत? तर मनाच्याकडे आहेत. आणि ते मनच आपण भजनाला लावलं, मनच आपण रामरूप केलं, तर आपण भगवंताशी एकरूप होतो. म्हणजे आत्मतत्वाशी एकरूप होतो, आत्मदेवाशी एकरूप होतो. आणि ज्या वेळेला आपण भगवंताचं भजन करतो, भजनानंदामध्ये जातो, तेवढा काळ आपल्याला भगवंताच्याकडे जमा होतो. बाकीचा उरलेला जो काळ आहे तो आपल्या विषयामध्ये जातो, प्रपंचामध्ये जातो, अनेक प्रकारच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करण्यामध्ये जातो. कोणाच्या धंद्याच्या असतील, कोणाच्या नोकरीच्या असतील, कोणाच्या विषयांच्या असतील. म्हणजे एका आत्मतत्वाला सोडून जे जे आपण वर्तन करू, जे जे आपण विवरण करू, जे जे आपण चर्चा करू, ती सगळी फुकट आहे. आणि म्हणून संतांनी काय केलं आहे? प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे? तर आत्मचर्चेला बसून आपण त्या आत्मदेवाशी एकरूप कसं आपल्याला होता येईल. आत्मचर्चा बरं का, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, तेथे तिष्ठ तुम्ही नारदा. नारदाने भगवंताला प्रश्न केलाय, देवा तू कुठे असतोस, राहतो कुठे? तर भगवंत सांगतो, नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगिनाम हृदय रवो, जे योगी लोक आहेत, अनेक वर्ष तपश्चर्या करतात, त्यांच्या हृदयामध्ये पण मी नसतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो, मद्भक्त यत्र गायन्ते तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. माझे भक्त जेथे ठाय ठाय गातात, संसारात आहे पण त्यांचं भजन चालू आहे, उद्योगधंदा करतात पण त्यांचं नामस्मरण चालू आहे, त्यांच्या हृदयामध्ये मी असतो. भगवंत सांगतो नारदाला. नारदाच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदय रवो, मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. माझे भक्त जिथे ठाई ठाई अखंड माझं नामस्मरण करतात, माझं भजन करतात, माझं चिंतन करतात, त्यांच्या हृदयामध्ये मी असतो. मग आपण आता काय करायला पाहिजे? आपण पण भगवंताचं सातत्याने चिंतन करायला पाहिजे. कोणाकडे नाम नसेल तर कोणी राम राम म्हणा, कोणी कृष्ण कृष्ण म्हणा, कुठल्याही मंत्राचा काय करा, जप करा. पण ज्यांच्याकडे नाम मिळालेलं आहे, ज्यांना अनुग्रह दिलेला आहे, त्याने अनुग्रहाचं चिंतन करा. ज्यांना प्रबोध दिलेला आहे त्या प्रबोधाचं चिंतन करा. ज्यांनी गुरु केलं आहे, ज्यांना गुरुमंत्र मिळालं आहे, त्यांनी गुरुमंत्राचं काय करा, पालन करा. तरच आपल्याला भगवंताची ओळख लगेच मिळत नाही बरं का. हळूहळू आपल्याला भगवंताची ओळख होते. मानत 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 जावे मुळाकडे जावं लागेल आपल्याला. मुळाकडे म्हणजे काय? ओंकार तत्वाकडे, ओंकार स्वरूपाकडे जावं लागेल आपल्याला. ज्या संपूर्ण ओंकारातून या सृष्टीची निर्मिती झालेली आहे, त्या ओंकार स्वरूपाकडे, त्या ओंकार तत्वाकडे जावं लागेल. त्या ओंकार तत्वाचं भजन आपल्याला करावं लागेल. तेव्हा ते आपल्या आतमध्ये प्रगट होईल. आत्मा निष्क्रिय आहे, त्याच्यावरचा अविद्यामुळे होणारा जीवपणा आरोप जो असतो, म्हणजे आत्म्यावरती जीव भावाला, अज्ञान आला, मळ विक्षेप आवरण आलं,
त्यामुळेच आत्म्यालाच संसार आहे असे वाटते. आत्म्याला संसार नाही बरं का, संसार जीवाला आहे, संसार मनाला आहे. आत्मा काहीही करत नाही, आत्मा येत नाही जात नाही, पण तो सगळीकडे ओतप्रोत भरून आहे. पण त्या आत्मतत्वावरच सगळी सृष्टी चाललेली आहे. माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. बघा समर्थाने लिहिले, माया सर्व करी, सगळं मायाच करतो, ब्रह्म काहीही करत नाही, कारण तो येत पण नाही, तो जात पण नाही. आणि पुढे सांगतात, जो स्वाभाविक नव्हे सर्व क्रिया करणाऱ्या मनासह जो परमात्मा नियंता म्हणून राहतो, तो मन आणि क्रिया यांच्याशी सशक्त असतो. काय करतो? मन आणि क्रिया यांच्याशी असक्त असतो. भगवंत मनाशी असक्त असतो, जीवाशी असक्त असतो. म्हणजे या मनापेक्षा जीवापेक्षा भगवंत वेगळा आहे, कारण तो विद्या शक्ती प्रधान आहे आणि तो माझा आत्म्याचा सखा म्हणून केवळ नियंता आहे आणि केवळ ज्ञानसृष्टीने पाहत असतो. पण जीव हा मनासह कर्माशी संगत होऊन आणि गुणामध्ये आसक्त होऊन जीव काय करतो? तर मनाशी संपर्क साधून तो जीवाकडे असलेले गुण आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, ह्या गुणांमध्ये तो अडकतो आणि तो कर्मामध्ये अडकतो. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे गुण कोणाकडे आहेत? मनाकडे आहेत. आणि ते गुण काय करतात? माणसाला जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं हे कोणाच्या हातात आहे? तर ते गुणांच्या हातात आहे. गुणच माणसाला जन्माला घालतात. गुणच काय करतात? प्रत्येक जीवाला गुणच जन्माला घालतात. लिहिले की नाही? सत्वगुण हे भगवत भक्ती. सत्वगुण आपल्याकडे आला सकाळी लवकर तर आपण भगवंताची भक्ती करतो. रजोगुण हे पुनरावृत्ती. जसं जसं दिवस होत जाईल तसं तसं माणसाचा राजस गुण प्राप्त होतो आणि माणूस सैरा बाहेर फिरायला लागतो इकडे तिकडे. आणि संध्याकाळ झाली का मग माणसाला तमोगुण प्राप्त होतो आणि माणूस कुठे जातो? कुठे डीम लाईटमध्ये बसतो, काय काय धंदे करतो नंतर. म्हणजे सगळे खेळवणारं आपलं मन आहे आणि त्या मनाकडे 3 गुण आहे, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण. ह्याने 3 गुणांनी युक्त असा आहे. पण आत्मा याच्यापेक्षा वेगळा आहे. मुळात आत्मा निसंग असून मी देहधारी जीव आहे. बघा काय? आत्मा निसंग आहे, आत्म्याचा काही संबंधच नाही. जसा सूर्य आपल्यापासून काही कोटी मैल दूर आहे, त्याचा आपला काही संबंध नाही, पण तो फक्त प्रकाश द्यायचं काम करतो. तसा आत्मा आपल्याला प्रत्येक जीवाला प्रकाश देण्याचं कार्य करतो असे भ्रमाने म्हणतो. आणि 3 गुणांप्रमाणे त्या वृत्तीने बद्ध होतो. आणि 3 गुण काय करतात? माणसाला रजोगुण, तमोगुण, सत्वगुण माणसाला बद्ध करून टाकतात. म्हणून समर्थ सांगतात, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणे जगे वाया गेला. बघा सरळ लिहिले, रजगुण, तमगुण, सत्वगुण ज्याच्या अंगामध्ये आहेत याच गुणे जगे वाया गेला. हे 3 गुण काय करतात? माणसाला या जन्म मरण्याच्या चक्रामध्ये फिरवतात. आणि भगवंत कसा आहे? निर्गुण आहे, त्याच्याकडे गुणच नाही. म्हणून भगवंत येत नाही जात नाही, पण त्याच्याशिवाय काही चालत नाही. म्हणजे तो कसा आहे? शक्तिरूपाने आहे. आणि ती शक्ती म्हणजे भगवंताची शक्ती आहे आणि ते संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून प्रत्येक जीव जन्माला येतो. आणि भगवंत साक्षी रूपाने आहे, प्रत्यक्ष आपल्या आतमध्ये नाही बरं का. जसा सूर्य प्रत्यक्ष आपल्या आतमध्ये नाही, तो आकाशात आहे, पण तो साक्षी रूपाने सगळ्यांना प्रकाश करतो. तसा आत्मा साक्षी रूपाने आहे. आता आपण ओव्यांकडे बोलूया. आत्मा तीच स्वरूपे परिपूर्ण, निसंग, निर्विकार, निर्गुण, त्याचे संसार बंधन सर्वथा जाणं घडेना. सरळ लिहिलं याच्यामध्ये. नाथ बाबा आपल्याला सांगतात किंवा भगवंत उद्धवाला सांगतो, अरे उद्धवा, आत्मा चित स्वरूपे परिपूर्ण. आत्मा कसा आहे? तर निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, निर्लेप आहे, निरावयव आहे. त्याला अवयवच नाही, आत्म्याला अवयवच नाही, त्याच्याकडे कोणताच गुण नाही, तो कशालाही लिप्त होत नाही.
तो बंधन आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही. बघा, आत्म्याला बंधन नाही. तो ज्ञानरूप परिपूर्ण आहे. आत्माच ज्ञानरूप आहे आणि तो परिपूर्ण आहे. आणि स्वयंप्रकाश असल्याने त्याचे कर्म हे केव्हाही संभवत नाही. स्वयंप्रकाशित हो. आत्मा काय करतो? प्रकाश देण्याचं कार्य करतो. जसा सूर्य काय करतो? फक्त प्रकाश देण्याचं कार्य करतो. पण बाकी सृष्टीतले जेवढे जीव आहे ते सूर्य उगवल्यावर आपल्या आपल्या पद्धतीनं कर्म करण्यास प्रवृत्त होतात. तसं आत्मा काय करतो? आत्मा स्वयंप्रकाशित आहे. तो प्रकाशित करतो, फक्त प्रकाश देण्याचं कार्य करतो. पण माया काय करते? मायेला तो काय करतो? चालना देतो आणि माया सगळं करते. सर्व काय? माया सर्व करी, ब्रह्म काहीच न करी. बघा, लिहिलं की ना सरळ? सगळं मायाच करतो, ब्रह्म काहीही करत नाही. सांगायचं काय? आत्माचीच स्वरूप आहे, परिपूर्ण आत्मा आहे आणि निसंग, निर्विकारी, निर्गुण. तो कसा आहे? कशालाही लिप्त होत नाही आत्मा. निर्विकारी, आत्म्याला कुठलाही विकार, आत्म्याला कोणताही विकार चिटकत नाही. निर्गुण आहे, त्याच्याकडे कोणतेच गुण नाही. आणि ते आपण आहोत बरं का, म्हणून आपण निर्गुण व्हायला पाहिजे. आपल्याकडे कुठलेच गुण नसले तर आपणच परब्रह्म आहोत. आपल्याकडे कोणतेच विकार नसले तर आपणच काय आहोत? आपणच परब्रह्म आहोत. सोपा परमार्थ आहे, पण तो कळण्यासाठी आपल्याला ध्यानयोग प्राप्त करावा लागेल. त्याशी संसार बंधन सर्वथा जाण. आत्मा कधीही संसाराच्या बंधनामध्ये अडकत नाही. जरा आता आपल्याकडे आत्मा आहे, बरोबर आहे. आपण चालतो, बोलतो, सगळं काय करतो, खातो, झोपतो, सर्व कार्य आपण करतो, भोगतो, सगळं करतो आपण. मग आपल्यातला आत्मा निघून गेला तर हा देह काम करतो का? नाही ना, देह तसाच पडून राहतो. निघून गेला वारा, खाली राहिला पसारा आहे हो. हा देह तुमचा आमचा हा पसारा आहे, पण ह्याला चालवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्माच बोलतो. आता मी तुमच्याशी बोलतो म्हणजे माझ्याकडं तो परमात्मा आहे म्हणून बोलतो. तुम्ही सगळे ऐकता, तुमच्यामध्ये तो परमात्मा आहे म्हणून तुम्ही ऐकता. तुमच्यातला परमात्मा गेला, ऐकाल का? माझ्यातला परमात्मा गेला, बोलेन का मी? तोच सगळं करून घेतो, पण तो मायेकडून करून घेतो. तो काही करत नाही. जसं आता इलेक्ट्रिसिटी आहे, काय करते? ती इलेक्ट्रिसिटी काय करते? शक्ती येते. ती आपण फॅनला लावली तर आपल्याला वारा देते. तीच वायर आपण फ्रीजला लावली तर थंड बनवते. एसीला लावली तर आपल्याला थंड हवा देते. मोठ्या कंपन्यांतील जे यंत्र आहेत त्यांना चालवतो. इलेक्ट्रिसिटी एकच आहे. तसं परमात्मा, परमात्मा एकच आहे, पण तो ज्या जीवामध्ये जाईल त्या जीवामध्ये ती शक्ती आहे फक्त, आणि ती शक्ती कार्य करतो. शक्ती काय करते? या मायेला चालना देते. जो स्वयंप्रकाशे प्रकाश घन, निज तेजे विराजमान, जो परमात्मा परिपूर्ण, त्यासी क्रियाचरण कदा न घडे. नाथ बाबा आपल्याला स्पष्टपणे सांगतो की तो स्वयंप्रकाशित आहे. तुमचा आत्मा स्वयंप्रकाशित आहे. प्रत्येकाचा आत्मा हा प्रकाशमान आहे आणि म्हणून आपल्याला नरदेह मिळालेला आहे. आपल्या आतमध्ये आपल्याला चालवणारा जो अंतरात्मा आहे तो प्रकाशमान आहे, तो ज्ञानी आहे. आणि तो आपल्याला काय करतो? आपल्यामध्ये ज्ञान प्रकाशित करतो. ज्ञान कोणाकडे? आत्म्याकडे आहे. आणि ते आत्मप्रकाश आपल्यामध्ये आहे म्हणून आपण सगळे क्रिया करतो. आपल्यातला आत्मप्रकाश गेला की आपण गेलो, आणि म्हणून तो आपला अंतरात्मा हाच आपला कोण आहे? हाच आपला परब्रह्म आहे. तोच आपला परब्रह्म आहे जो स्वयंप्रकाश आहे. प्रकाश घन, तो आपल्या आतमध्ये आपल्याला स्वयंप्रकाशित करतो. तो आहे म्हणून डोळ्याने आपल्याला दिसतं, तो आहे म्हणून आपण मुखाने बोलतो, तो आहे म्हणून आपल्याला कानाने आपल्याला ऐकायला येतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीव भावे.
बघा, सातत्याने त्या विठ्ठलाचं भजन करा सांगतात तुकोबाऱ्या. त्याने सोसे मन झाले हाव बरे, परत माघारी येत नाही. मग आपल्याला त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला या संसार चक्रामध्ये येण्याची इच्छा होत नाही. मग काय त्याच्याने काय होतं, विठ्ठल 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 म्हणता म्हणता बंधनापासून उकळलेल्या गाठी, म्हणजे आपल्या आत्मतत्वावर आलेली बंधन आहेत, प्रपंचाची, संसाराची, अहंकाराची, गुणाची, विषयांची, ती सगळी बंधने निघून जातात. संपूर्ण बंधनं तुटून जातात आणि आपण स्वयंप्रकाशित आहोत. आपला आत्मप्रकाश स्वयंभू आपल्याला तो प्रकाशित होतो. आणि एकदा आत्मप्रकाश आपल्याकडे प्रकाशित झाला की विषय आपल्याला आपोआप बाजूला होतात, आपल्याला अहंकार बाजूला होतो. संसाराची आस्था राहत नाही माणसाला. संसारामध्ये असतो पण आस्था राहत नाही. दिसतो तरी देहधारी, परंतु काहीच नाही अंतरी. तया असं पाहता वरी वरी दिसेल कैसे. आपल्या प्रपंचासारखा दिसतो साधू, पण तो त्या आत्मतत्वाशी, आत्मदेवाशी एकरूप झालेला असतो. आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. हो, त्यांना साधू म्हणतात. साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू, देहाच्या पलीकडची वस्तू साधू असतात. आणि असे साधू सच्चिदानंद साधू, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा आपल्या जीवनामध्ये आले आमच्या, आणि त्यांनी हृदय परिवर्तन केला. हृदय परिवर्तन बरं का, हृदय परिवर्तन व्हायला पाहिजे. हृदयामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. हृदयामध्ये विषयांचा भाव आहे, हृदयामध्ये अहंकार आहे, हृदयामध्ये गुणांचा भाव आहे. आणि अनुग्रहाच्या प्रक्रियेतून आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर आपल्यामध्ये अष्टसात्विक भाव तयार होतात. आणि एकदा का अष्टसात्विक भाव तयार झाले का तुमच्यामध्ये, तुमच्या हृदयामध्ये परिवर्तन होतो. तुमचं हृदय स्वच्छ होतो, तेजोमय होतो. आणि तुमच्याकडे असलेलं स्वयंभू तत्व, स्वयंभू नाम तुमचं आपोआपच चालू होतं. आपोआप तुमचं नामस्मरण चालू होतं. मग आपल्याला नाम घ्यायची गरज लागत नाही. भगवंतच आपलं नामस्मरण आपलं करून घेतो. कारण आपण स्वयंप्रकाशित, आपण सूर्यासारखेच प्रकाशित आहोत. पण सूर्याच्या आड ढग आल्यामुळे त्याचा प्रकाश सृष्टीवर, पृथ्वीतलावर पडत नाही. तसं आपल्या आत्मप्रकाशावर विषयरूपी ढग आल्यामुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. एकदा ढग निघून गेले की आपल्याला प्रकाश पडतो. एकदा आपल्या पिंडावरती आपल्या आलेले विषयांचे ढग, त्रिगुणांचे ढग, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, अहंकाराचे ढग, अज्ञानाचे ढग निघून गेले की आपण स्वयंप्रकाशित आहोत. आणि ते स्वयंप्रकाशित होण्याचं कार्य नामाच्या माध्यमातून, जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून संत करत असतात. आपल्याला कुंडलिनी शक्ती जागृत करतात आपली, आणि त्या कुंडलिनी शक्तीच्या द्वारे आपल्याला संपूर्ण ज्ञान प्राप्त होतो. जो स्वयंप्रकाशे प्रकाश घन, आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे. आणि प्रकाश घन म्हणजे प्रकाश देणारा तोच आत्मा आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये व्यापून असलेला एकच आत्मा आहे आणि तोच परमात्मा आहे. निज तेजे विराजमान, बघा, स्वतःच्या तेजामध्ये विराजमान आहे. सगळीकडे आत्माच विराजमान आहे. जिकडे जातो तिकडे आत्माच आहे. जड चेतन सगळा आत्माच भरलेला आहे. सगळ्या ठिकाणी तो भरलेला आहे, पण आपल्याला दिसत नाही. का? कारण आपण प्रक्रिया करत नाही. दुधामध्ये तूप आहे की नाही, दिसतो का तूप? मग काय करावं लागतं? प्रक्रिया करावं लागतो. तसं आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला आपल्याला प्रगट करायचं असेल, आपल्याला आपला अंतरीचा अंतरात्मा प्रकाशमान करायचा असेल, स्वयंप्रकाशित आहे तो, त्याला प्रकाशमान करायचं असेल तर जा गुरुशी शरण, चुके तुमचे जन्ममरण. गुरु काय करतात? आपल्या डोक्यावर हात ठेवून प्रकाशित करतात.
आणि एकदा का तो तुमचा आत्मप्रकाश प्रकाशित झाला तर तुम्ही त्या प्रकाशाच्या द्वारे संपूर्ण ग्रंथ वाचू शकता. आपल्याच प्रकाशात आपल्याला ग्रंथ वाचता येतात. आणि तो आत्मप्रकाश आपल्यामध्ये आहे प्रत्येकामध्ये, जो स्वयंप्रकाशे प्रकाश घन. प्रत्येक माणूस हा स्वयंप्रकाशित आहे, स्वयंज्ञानी आहे, स्वयंप्रकाशित आहे. निज तेजे विराजमान. बघा, तेजोमय असं विराजमान आहे जो परमात्मा परिपूर्ण, आणि तोच परिपूर्ण आहे. आत्माच परिपूर्ण आहे. समर्थ सांगतात, सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूच जाण. बघा, जन्माजन्माचा आत्मा तो आहे. सोहम आत्मा स्वानंद घन, तो आनंद घन स्वरूप आहे आपल्या 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 प्रत्येकामध्ये. तो सोहम स्वरूपामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी विराजमान आहे. स्वानंद घन तो कसा आहे? आनंद स्वरूप आहे. मग तो आनंद स्वरूप आहे आपला, तर आपल्याला दुःख का होतं? कारण आपण त्याच्याशी एकरूप झालेलो नाही आहोत. आपण का दुःखी आहोत? प्रत्येक जीव हा दुःखी आहे का? प्रत्येक जीव हा त्रस्त झालेला आहे. प्रत्येक जीव हा शिनलेला आहे. संतांना शिन नाही वाटलं का? वाटलं नाही, कारण ते स्वयंप्रकाशित झाले आहे. आपला आत्मा हाच प्रकाशित आहे, आणि त्या आत्म्याशी आपण एकरूप होऊन आपला प्रकाश, आपला स्वतःचा प्रकाश, आत्मप्रकाश जर आपण प्रकाशित केला, आणि त्या प्रकाशाच्या माध्यमातून आपण सर्व जग जरी हिंडलो तरी आपल्याला दुःख होणार नाही. मग आपल्याला दुःख का होतं? आपण सगळीकडे फिरतो त्या आत्म्याला घेऊन, पण तो प्रकाशमान नाही ना, म्हणून लफडा आहे. तुम्ही त्याला प्रकाशित करा, प्रकाशित करा. तुम्ही चालता, बोलता, सगळं काय करता, पण तो प्रकाशमान झालेला नाही आहे. आणि तो एकदा प्रकाशित झाला तो एकदा, की त्याच्या प्रकाशातच आपल्याला, जसं आगा सूर्योदय झाली या, सूर्याची पाहाव धनंजया. सूर्याच्या प्रकाशातच सूर्याला बघता येतो. सूर्य उगवलाच नाही तर आपल्याला सूर्याचा प्रकाश दिसेल का? मग सूर्य उगवला तर सूर्याच्या प्रकाशातच आपल्याला जग बघता येतो. तसं आपल्याच आत्मप्रकाशामध्ये आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतो. आपण ज्ञानासाठी सगळीकडे फिरतो. अगदी काशी काय, गया काय, मथुरा काय, सगळीकडे फिरून येतो माणूस. पण ज्याच्या सत्तेवर आपण फिरायला जातो, त्या सत्तेची ओळख आपल्याला देणारा संत आपल्या जीवनात येत नाही, गुरु आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत केलेले सर्व कर्म फुकट आहेत. त्याशी क्रियाचरण कदा न घडे. बघा, तो परिपूर्ण आहे, आत्मा परिपूर्ण आहे, ब्रह्म परिपूर्ण आहे, पण त्याची क्रियाचरण कदा न घडे. त्याच्याकडनं क्रिया काहीही होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, ही लाईट आहे, ती इलेक्ट्रिसिटी आहे, त्याच्यामध्ये फक्त करंट आहे. तो फक्त काय करतो? करंट द्यायचं काम करतो. मग ते AC मध्ये गेलं तर थंड हवा, एखादी मोठी मशीन त्याच्यामध्ये गेले तर मशीन चालू होते, लाईटमध्ये गेलं तर आपला प्रकाश देतो. तसा आत्मा काय करतो? फक्त आपल्याला फक्त शक्ती देण्याचं काम करतो. बाकी आत्मा काहीही करत नाही. जसं इलेक्ट्रिसिटी काही करत नाही, फक्त करंट द्यायचं काम करतो. तसा आत्मा काहीही करत नाही, सांगायचं त्यांना. त्याशी क्रियाचरण कदा न घडे. आता इथं काय सांगतात बघा, नाथ भागवत सांगतो की अग्निविन लोह न घडे, अग्निविन लोह न घडे, तैसे आत्मसंयोगी विना भगवंताची प्राप्ती नाही होत. सांगतात अग्निविन लोह न घडे. जसा आपल्याला लोखंडाला घडवायचं असेल तर त्याला अग्नीमध्ये तापवायला लागतो. तापल्यानंतर लाल बुंद झाल्यानंतर आपण त्याच्यावर घाव घातले की आपण त्याची कुऱ्हाड, तलवार, भाला, बर्ची, पिस्तूल काहीही बनवू शकतो आपण, पण त्याला अग्नी टाकावा लागतो. तसं आत्मसंयोगी विना क्रियाकर्म न घडे, म्हणजे
जोपर्यंत आत्म्याला आपण परमात्म तत्वाशी एकरूप करण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपल्याला आत्म्याची प्राप्ती होणार नाही, आत्मदेवाची प्राप्ती होणार नाही. जसं त्या लोखंडाला तापवलं तर त्याला आपल्याला पाहिजे ते आपल्याला घडवता येतो, पाहिजे ते करता येतो आपल्याला प्रपंचातल्या वस्तू सगळ्या. तसं आपल्याला आपल्याच आत्म्याशी जर आपण आत्मसंयोगाविना आत्म्याचा ना परमात्म्याचा मिलन जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपल्याला ज्ञान होणार नाही. आत्मसंयोगाविना मन केवळ जड वेडे. आत्म्याचा ना परमात्म्याचं मिलन होत नाही, तोपर्यंत मन जडच राहतो. क्रिया कर्म न घडे सर्वथा. विचारिता निज निवाडे, मनाचे जडत्वची जोडे. विचारिता निज निवाडे, मनाचे जडत्वची जोडे. त्यासीही संसार न घडे, भवबंध घडे तो ऐका. आता काय सांगतात बघा, की मन जड असते तरी पण त्याची लीला आगाध अशी आहे बघा. आत्म्याचा मनाशी संयोग झाला की जीवपणा उत्पन्न होतो. आत्म्याचा मनाशी संबंध झाला की जीवपणा उत्पन्न होतो. जीव कधी निर्माण होतो? जीवदशा कधी निर्माण होतो? आत्म्याचा मनाशी मिलन झाला की जीवपणा निर्माण होतो. बघा, प्रत्येक जीव या सृष्टीमध्ये वावरतो. कुत्रा आहे, मांजर आहे, वाघ आहे, हत्ती आहे, घोडे आहे, माणूस हे सगळे जीव आहेत. मग हे जीवपणे वावरतात का? तर आत्म्याचा मनाशी संपर्क होतो आणि त्यातून जीवदशा निर्माण होतो. त्यासीही संसार न घडे, भवबंध घडे तो ऐका. आणि जीवपणा उत्पन्न होतो ते मन परब्रह्माला त्रिगुणांची उपाधी लावते. आणि मन काय करते? आत्म्याला त्रिगुणांचे म्हणजे रजगुण, तमगुण, सत्वगुण ह्या तीन गुण प्रबल करतो. जीवदशेला माणूस काय येतो? तर त्याच्याकडे 3 गुण आहेत म्हणून. रजगुण, तमगुण, सत्वगुण हे 3 गुण आपल्याकडे आहेत. आणि हे 3 गुण आपल्याला त्या मनामुळं आपल्याकडे निर्माण होतात. आत्म्यातून काय होतो? मन निर्माण होतो आणि मन काय करतो? जीवदशेला जातो. आणि त्यातून त्या जीवदशेतून रजगुण, तमगुण, सत्वगुण हे 3 गुण आहेत ना. म्हणजे रज, तम, सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. हे 3 गुणांनी आपण बांधलेला आहोत. प्रत्येक जीव 3 गुणांनी बांधलेला आहे. आणि म्हणून भगवंत निर्गुण आहे. आणि ते 3 गुण आपल्याला सोडून गेले, आपल्याकडून निघून गेले, तर आपणच परब्रह्म आहोत. लांब जायची गरज नाही बरं का. आपणच परब्रह्म आहोत. जोपर्यंत आपल्याकडे रजगुण आहे, जोपर्यंत तमगुण आहे, जोपर्यंत सत्वगुण आहेत. सत्वगुण तर लय कठीण आहे. सत्वगुण तर सगळ्यात काय घातक आहे माणसाला. त्याला वाटतं माझ्यासारखा चांगला कोणीच नाही, मी सगळा ज्ञानी आहे, मी चांगला वागतो, मी चांगला खातो, मी कोणाला वाईट बोलत नाही. हा सत्वगुण आहे ना, हा सगळ्यात घातक आहे माणसाला. हे गुणच माणसाला काय करतात? नाचवतात. गुणच माणसाला जन्माला घालतात हो. म्हणून दिले की नाही, मुळी देह त्रिगुणाचा. प्रत्येकाचा देह 3 गुणांनी संपन्न आहे. रज, तम, सत्वाचा. त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती आणि तमगुणे अधोगती पावती मानव. म्हणजे 3 गुण काय करतात? 3च गुण जन्माला घालतात माणसाला. आणि त्या गुणांचाच खेळ आपल्याला भगवंताने उद्धवाला सांगितलेलं आहे. म्हणून ह्याला काय म्हणतात? ह्याला एकनाथी भागवत किंवा 11वा स्कंद किंवा उद्धव गीता असं म्हणतात. जे भगवंताने ही गीता उद्धवाला सांगितली. भगवंताचे 2च शिष्य, एक अर्जुन आणि उद्धव. आणि उद्धवाला हे ज्ञान सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान नाथबाबांनी आपल्या भाषा शैलीमध्ये आपल्यापर्यंत मराठीमध्ये पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. त्या नाथबाबांना माझा साष्टांग दंडवत, की त्यांनी आपल्यावर कृपा केली, की आपल्याला ही मराठी भाषेतून त्यांनी उतरवलं. नाही तर आपल्याला काय कळालं असतं? आपल्याला काय कळालं असतं? यातलं काहीच कळालं नसतं. त्यांचे आपल्या या मराठी माणसावर खूप उपकार आहेत आपल्यावर. आपण त्याची परतफेड करू शकत नाही.
एवढा सोप्या भाषेत लिहिलं आहे, पण समजण्यासाठी आपल्याला अनुग्रह लागेल. जनार्दन स्वामीचे शिष्य आहेत. जनार्दन स्वामींना दत्त महाराजांचं काय, दत्त महाराजांनी ज्ञान दिलं आहे आणि दत्त महाराजांनी डोक्यावर हात ठेवलं जनार्दन स्वामीच्या. आणि जनार्दन स्वामीचे शिष्य कोण आहेत तर एकनाथ महाराज. म्हणजे ही परंपरा आहे. हे परंपरेचं ज्ञान आहे बरं का. हे ज्ञान कसं आहे, परंपरेचं आहे. मी परंपरा रोज सांगतो तुम्हाला, आज परत सांगतो आहे का. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भागवत. त्या महाविष्णूने हंसाचं रूप घेतलं. हंसाने हे ज्ञान ब्रह्माला सांगितलं. ब्रह्माने हे ज्ञान आत्री ऋषींना सांगितलं. आत्री ऋषीने हे ज्ञान दत्त महाराजांना सांगितलं. दत्त महाराजांनी हे ज्ञान नारायण जालवणकरांना सांगितलं. नारायण जालवणकरांनी लक्ष्मणाला सांगितलं. लक्ष्मणाने बलभीमाला, बलभीमाने सख्यानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, आणि ते आम्ही सगळे त्यांचे शिष्य आहोत. म्हणजे ही शिष्य परंपरा आधी अनादी काळापासून आलेली आहे. आणि आधी अनादी काळापासून हे ज्ञान आम्ही तुम्हाला सांगण्याचं धाडस करतो. ते आमचे श्री गुरु सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने. नाही तर हे आम्हालाही कळलं नसतं. म्हणजे परंपरा आहे की ही परंपरा महाविष्णूपर्यंत पोचते. विचारिता निज निवाडे मनाची झडप जोडे. मनाला जडपणा काय येतो त्याशीही संसार न घडे. आणि भवबंध पडे तो ऐका. आता माणूस या भवरूपी बंधनामध्ये कसं पडतं ते आता तुम्ही ऐका असं सांगतात नाथ बाबा. बघा आता, नवल मनाचे विंदान शुद्धी उपजवी मीपण. तोची वस्तूशी जीवपण सगुणत्वा जाण स्वयानी. नवल मनाचे विंदान म्हणजे काय सांगतात की मन काय करतो, नवल मनाचे विंदान म्हणजे मन काय करतो, इंद्रियांच्या द्वारे आपल्याला बाहेर नेतो. शुद्धी उपजवे मीपण, शुद्धी उपजवे मीपण. आणि आपल्यामध्ये काय करतो तर आपल्याला अहंकार आणतो मन. त्याची वस्तूशी जीवपणा आणि आत्म्याला जीवपणा आणतो. आत्म्याला जीवपणा आणायचं काम मन करतो. सगुणत्वा जाण स्वयानी. आणि आपल्याला स्वतःला काय करतो, आत्म्याला जीवपणा आणतो. सगुणत्वा जाण स्वयानी म्हणजे मनच काय करतो माणसाला. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षाय. मनच माणसाला काय करतो, कारणीभूत आहे. बंधनात टाकायला मनच कारणीभूत आहे. आणि मनच काय करतो माणसाला, बंध विषयासंगे. मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्षयो. बंध विषयासंगे मुक्ताय निर्विषयम स्मृतम. आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला मनच काय करतो, मनच जर आपला भजनाला लागला, मनच जर आपला भगवंताचं नामस्मरण करायला लागला तर मन माणसाला मुक्त करतो. आणि मन जर विषयामध्ये अडकला, बंधनामध्ये अडकला, अहंकारामध्ये अडकला तर तो आपल्याला अधोगतीला घेऊन जातो. एवढा सोपा परमार्थ आहे आणि हा वर्माचा आहे बरं का. पण हे कळण्यासाठी आपल्याला आतोनात प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण सातत्याने संतांची संगत आपल्याला धरावं लागेल. मनसंकल्पाचे बळ शुद्धाशी करी सबळ. बघा, मनसंकल्पाचे बळ आणि शुद्धाशी करी सबळ. मनसंकल्पाचे बळ, मन काय करतो, संकल्प विकल्प तयार करतो. आणि तो शुद्ध आत्म्याला बंधनात टाकतो. आपला आत्मा शुद्ध आहे की नाही, मग त्या शुद्ध आत्म्याला बंधनात टाकण्याचं काम मनच करतो. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक जीवाला त्या भगवंताचं भजन केलं तर तो भगवंताचं आपल्याला काय करतो,
या जन्ममरणाच्या चक्रातून, या संसार बंधनातून सोडवणारा जो भगवंत आहे, तो कसा आहे? भजन स्वरूपामध्ये आहे, नाम स्वरूपामध्ये आहे. आणि ते नामच आपल्याला काय करतो? या बंधनातून, भगवंताचं नामच आपल्याला बंधनापासून मोकळं करतो. नाम बरं का, नाव नाही, मंत्र नाही. म्हणून नाम परब्रह्म वेदार्थे, वेदांताच्या मताने नामच परब्रह्म आहे. आणि ते नाम आपल्या हातात आलं की परब्रह्म आपल्या हातात येतो. म्हणून नामाला किंमत आहे. आणि नामाशी विन्मुख होतं नरपापी, या ज्ञानोबा सांगतात. ज्यांच्याकडे नाम नसेल त्याच्याकडनं पापच होणार आहे. काहीही करा बरं का, कुठलीही क्रिया करा, होम करा, हवन करा, यज्ञ करा, काहीही करा, पण जोपर्यंत आपल्या हातात नाम येत नाही तोपर्यंत मनाची अवस्था काय खरं नाही. म्हणून प्रत्येकाने काय करायला पाहिजे? अखंड चिंतन विठोबाची करायला, अखंड चिंतन नामाचं करायला पाहिजे. म्हणून मग आपल्याला ज्ञानोबा सांगतात आपल्याला की ममई वांश जीव लोक. बघा, प्रत्येक जीव हा माझ्या वंशातला आहे, पण तो माझ्याकडे येत नाही, तो विषयांमध्ये जातो. ममई वांशो जीव लोक, जीवभूत सनातनम. अगदी सनातन काळापासून प्रत्येक आलेला जीव हा माझाच अंश आहे, पण आपण त्या भगवंताकडे जात नाही, त्याचा अंश आहोत. हा अंश त्या भगवंताशी एकरूप केला, भगवत स्वरूप होतो माणूस. पण ह्या अंश काय करतो? त्या मनाकडे वळतो, त्या विषयांकडे वळतो, त्या अहंकाराकडे वळतो, त्या भोगाकडे वळतो. म्हणून भोगी मना असू नये, देह दुःख त्रासू नये, आणि पुढे आशा धरू नये जीवित्वाची. बघा, भोगी मन असू नये हो. प्रत्येक माणसाचं मन भोगी आहे, आणि म्हणून त्याला दुःख आहे. मनच भोगी आहे बरं का. भोग निर्माण कुठे होतात? मनाकडे निर्माण होतात. आणि मन नंतर काय करतो? इंद्रियांना आज्ञा करतो. आणि मग इंद्रियांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या द्वारे आपण ते भोग भोगतो. आणि मग आपण जे काय अधर्माचं आपल्याकडनं आचरण असेल तर आपल्याला त्याचा पाप लागतो. आणि धर्माचं आचरण असेल तर आपल्याला पुण्य मिळतो. सगळ्या इंद्रियांचा राजा मन आहे, आणि तो मनच सगळं करतो बरं का. आणि म्हणून मनाकडे भजन असलं पाहिजे. मनाकडे त्या भगवंताचं भजन असलं की भगवंताची शक्ती भजनातून मिळतो. अशी मिळत नाही बरं का, अशी शक्ती मिळणार नाही तुम्हाला. भगवंताची शक्ती भजनातून मिळतो. आणि ते भजन ओरिजिनल असलं पाहिजे, आधी अनाधिकांचं असलं पाहिजे. उगाच कुठून तरी आपण उचलून आणून ठेवलं आणि ते आपण घेत बसलो तर आपलं आयुष्य निघून जाईल, पण आपल्याला त्याची प्राप्ती होणार नाही. कारण रामाने जे भजन केलं, जे कृष्ण परमात्म्याने केलं, जे तुकोबाराने केलं, जे नाथबाबाने केलं, जे मीराबाई, जनाबाई, सगळ्यांनी एकच भजन केलं. कारण परमात्मा एकच आहे, अनेक नाही आहे. आणि तो एक आपल्या हातात यायला पाहिजे. आपला तो एक देव करून घ्यावा नाही की नाही. तो एकच आहे. सर्व घटी राम देहादेही एक. तुमच्यातला परमात्मा, माझ्यातला परमात्मा, इंद्रापासून उंदरापर्यंत, ब्रह्मापासून चिलटापर्यंत एकच परमात्मा भरलेला आहे. आणि त्या एकाचं भजन दाखवणारा जेव्हा आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येतात आणि ते जीव शिवाचं ऐक्य करून देतात, आणि तोच आपला गुरु आहे. जीव शिवा ऐक्य करे, तो सद्गुरू सांगितलाय. आणि जे गुरु आपल्याला जीव शिवाचं ऐक्य करून देत नाही, ध्यानाला बसवत नाही, अष्टसात्विक भाव करून घेत नाही, ते आपले गुरु असतील, पण ते आपल्याला ते जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर काढू शकत नाही. आणि जीवन मरणाच्या चक्रातून बाहेर काढणारा श्री गुरु जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं काही खरं नाही. म्हणून प्रत्येकाने काय करा? नाम घेता राहू नका, पुढे जामी नाही तुका. तुकाराम महाराज सांगतात, नाम घेता राहू नका. नाम घ्या, नामातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होणार. आणि म्हणून या नाथ बाबांनी ज्या वेळेला जनक राजाने यज्ञ मांडला होता त्यावेळेला
नवनारायण त्यांच्या समोर आले. हरी, कवी, पिप्पिलायन असे नवनारायण होते. हे नवनारायण त्यांच्या समोर आले, अगदी तेजपुंज आले आणि त्यांनी जनक राजाला सांगितलं की हे राजा, एवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. या नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विदेहा. जनक राजा विदेह स्थितीला होता म्हणून त्याला विदेहा ही संज्ञा दिलेली आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामाकडे एवढी शक्ती आहे, नामामध्ये एवढी शक्ती आहे की आकाश म्हणजे मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोकामध्ये जेवढी पापं असतील तेवढ्या सगळ्या पापांचा गाठोडा बांधला आणि तो नामामध्ये टाकला. नामरूपी अग्नीमध्ये एका क्षणात भस्म होतो. जेवढी पापे नाही त्रिजगती, जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चित दान विद्या. अरे जनक राजा, नामापाशी चारी मुक्ती आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता मुक्ती आहे. चारी मुक्ती नामाकडे आहेत आणि तो नाम आपल्या हातात यायला पाहिजे.